चला उठा माझ्या दारातून. मला नाही द्यायची पोरगी तुम्हाला. निघा. हो असं काय बोलताय तुम्ही? खरंय तेच बोलते मी. पिऊन पडलेलं होतं बाजारात हे. आणि मला जर आधी माहिती असतं ना की तुम्ही येणार आहे तर बेवड्याला घेऊन तुम्ही फोनवरच सांगितलं असतं येऊ नका म्हणून. याला पोरगी देऊन काय माझ्या पोरीचं नुकसान करू का मी? हे बघा, आमच्याकडे ना चांगली शेती आहे, जुनं बागायतदार आहे आम्ही. तुमची पोरगी आहे ना ही एकदम सुखात राहीन बघा. नाही नाही, आजकाल तुम्हाला किती शेती आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे याला काही महत्व नाहीये. तुमचं पोरग काय करतं याला महत्व आहे. तुमचा मुलगा काय करतो? बेवडा पिऊन पडतो. मला नाही द्यायची पोरगी तुम्हाला. जगच नाही या घरात. तुम्ही निघा. बरं येतो आम्ही. अरे तुला कुठे न्यावा का नाही? अख्ख्या गावात अख्ख्या समाजात चव घालून बसलाय तू. अरे सारी दुनिया तुला बेवडा बेवडा म्हणून ओळखती. अरे आपल्या 7 पिढ्यात कुणी दारूला हात नाही लावला रे, आणि तू दारू पिऊन बापाची चव घालून फार मोकळा झाला. आता कोण देईन तुला पोरगी? कोण तुला दारात उभा करीन? अरे कसं व्हायचं तुझं लग्न आता? अहो मी नाही दारू पित आता, लोक तरी नाव ठेवतात. काय करू, लागली होती मला सवय, पण सुटली ना आता. आणि काय गुतलंय त्या पोरीत, दुसरी बघू आपण. आता कोण देणार आहे पोरगी तुला? आणि मी तर येणारच नाही तुझ्या बरोबर पोरगी बघायला. तू आता लग्नच करू नको, तू तसाच राहा. दुसऱ्याच्या लग्नात येणं नाचाय पुरता राहा तू फक्त आता. अहो तुम्हीच असं म्हणल्यावर कसं होणार सांगा बरं. हा काय करू, मी दारू नाही पित तरी लोक नाव ठेवतात. अरे जरा लोकांच्या पोरांकडे बघ रे. लोकांच्या पोरांनी बापांचं नाव किती वाढवलं. चांगली शिकल्यात, चांगली हुद्द्याव कामाला लागल्यात, आणि तू पार बापाचं नाव मातीत मिळवून टाकले. अरे तू शिकला नाही तरी मी काय बोललो नाही तुला, जाऊ दे म्हणलंय. पण तू अशी दारू पिऊन माझं नाव घालवशील हे मला वाटलं सुद्धा नव्हतं. मी नाही दारू पिया, तुम्हाला सांगितलं ना. नाही झालं तर झालं, लग्न जातो मी. आता कुठं चाललंय? हे पोराला एक आहे ना अक्कलच नाही अजिबात. अरे 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 रवी रवी, तू पुन्हा दारू प्याला का? तुला किती वेळेस सांगितलं दारू नको पित जाऊ. हा दारू प्याल्यामुळे ना वाटोळं होतं, लग्न होत नाही रे. अरे लग्न होत नाही म्हणूनच दारू पितोय ना मी. मला सांग किती वय झालं रे आपलं? आपल्याला साधं कोण विचारत पण नाही रे. काय करावा, दारू सोडली तरी लग्न होत नाही, आणि लग्न होत नाही म्हणून आपण दारू पितो तरी लग्न होणार नाहीत आपले. मला लग्नच करायचं नाही. कोण पोरगी देणार रे आपल्याला? अरे पण तुझं बरोबर आहे, पण दारू नको पित जाऊ रे. हा हे बघ, घरच्याची इज्जत घालू नको. मी तर घातली इज्जत, पण तू नको घालू. आणि आपण दारू सोडली तरी पण लोक आपल्याला बेवडाच म्हणतात. बेवडा? अरे आपण बेवडा का झालो हे काय कळत नाही रे लोकांना. अरे आपलं लग्न होत नाही म्हणून आपण दारू पितो, हे कधी समजणार यांना? अरे बरोबर आहे तुझं, पण दारू पिऊन होणार एक लग्न नाही ना. हे बघ, वाटोळं करू नको तुझ्या शरीराचं, संसाराचं वाटोळं करू नको. माझं ऐक, घरच्यांची इज्जत घालवणं बंद कर. हा चल बरं घरी तू. इज्जत आपण नाही घालवत रे. इज्जत ह्या लोकांमुळे जाते आपली. अरे आपलं लग्न होत नाही तर किती दिवस नाव ठेवणार रे आपल्याला ही लोक? अरे लोकांचं नको मनावर घेऊ. चल बरं तुला घरी सोडतो. हळूच हळूच इकडून ये.
अरे तुझी अजून बी संगत सुटली नाही का? अरे जोडीदारांमुळेच दारू प्यायला लागला ना तू. आणि आता कुठे घेऊन निघाला याला? तुम्हाला माहिती का हा दारू का पितो? याचं लग्न होत नाही म्हणून हा दारू पितो. याला जर चांगली मुलगी भेटली असती ना, हा सुद्धा गावातला एक चांगला शेतकरी झाला असता. पोरांची लग्न होत नाही ना म्हणून ही अवस्था आहे, बाकी काही नाही. मग आता दारू पिल्याने लग्न होणार आहे का? अरे तुझं लग्न जमत नाही ना, तू दारू प्यायचं सोडून दे. मी स्वतः पोरगी बघन तुझ्यासाठी. फक्त तू दारू प्यायचं सोड. मी दारू सोडली, मला भेटली का मुलगी? मग आता पितो का परत? अरे तू सोडली आहे ना दारू, तुला बी भेटन ना चांगली पोरगी. अरे बापाला तुझ्यापेक्षा जास्त काळजी आहे. आणि हे बघ रवी, तुझं लग्न जमत नाही म्हणून तू दारू पितो ना, तू दारू प्यायचं सोड. तुला मी सुद्धा चांगली पोरगी बघून देईन. पण असं हाताने शरीर संपू नको रे स्वतःचं. व्यसनातून बाहेर या आधी. ना आजच सुटली समजा. तुम्ही माझं लग्न लावून देणार का? अरे देणार की बाबा. मला सांगा, तुम्ही अशी दारू बिरू प्यायची सोडली, चांगलं कामधंद्याला लागला, तर पोरगी भेटणच ना तुम्हाला. तुम्हाला पोरगी का भेटत नाही याचा विचार केलाय का कधी तुम्ही? अरे जी पोरं कमवतात त्यांना भेटतात बायका. तुम्ही सुद्धा या दारूच्या व्यसनातून बाहेर या. काहीतरी चांगलं कमवायला लागा. स्वतःच्याच पायावर उभं राहा. लग्न केल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला आईबापांनी पोसायचं असेल तर कोण तुम्हाला पोरी देणार आहे? बरोबर आहे का नाही? तेव्हा तुम्ही एक काम करा, आता दारू बिरू सोडा आणि चांगलं कामधंद्याला लागा. काहीतरी एक छोटा मोठा उद्योग टाका. मी चालू करून देतो ना तुम्हाला. तुम्ही दोघं मिळून तो चालवा. जमल हा हा ना तुम्ही म्हणता ना तसं करू आम्ही. चालतंय. आता आहे ना, उद्या सकाळीच येऊन मला भेटा. मी तुम्हाला काहीतरी सोयीला लावून देतो. आणि ह्याला घरी सोडून या आधी. आणि ह्याला सोडलं का डायरेक्ट राहणार ये बरं का? हा बरं बरं, चला चल. तुझा बाप चांगला बोलतो रे. अरे बाप चांगलाच असतो. हा बाळ, आंघोळ केली का तू? नाही आई, माझं मूडच नाही आज. प्या फुरफुर करीत चहा प्या. अरे वाजलीत किती? 10 वाजले किती वाजले? अरे तुला काय शरम बिरम थोडी? कॉलेज दिलं अर्धवट सोडून. चांगली नोकरी कर म्हणलं तर ती बी दिली सोडून. आणि आता अरे तुझ्या वयाच्या पोरांची लग्न झाल्यात. तू किती दिवस अजून तसाच सांड राहणार आहे? करीलो हळूहळू. आता कवर हळूहळू. असं बी आजकाल कुणाचे लग्न होत्यात लवकर. बरोबर आहे आई. मी शहरात जाऊन ना वेल सेटल होणार आहे आणि मग लग्न करणार आहे. अरे कसला घंट्याचा सेटल होतोय तू? तुला गावात काय करता नाही आलं, तिकडे शहरात जाऊन काय झक मारणार आहे तू? बघ आई, सकाळी सकाळी झाले चालू आहे. जातो मी. बघितलं का? गेलं बोंबलत. आता आता गावात जाईन आणि दुपारपर्यंत दारू ढोसत बसन मित्रांबरोबर. तुला म्हणलं मी त्याला पैसे नको देत जाऊ, तर तू बी गुपचूप चोरून त्याला पैसे देणार. तुला सांगतो रव्या, माझ्या बापाचं माझ्यावर प्रेमच नाहीये. सदान कदा मापा काढतो माझी. काय झालं आता? कशाचं काय? सकाळी सकाळी झालता चालू. असू दे रे, किती झालं तरी तो तुझा बापच आहे ना. काळजीपोटी बोलला असेल. कशाची घंट्याची काळजी बिळजी रे. त्याचा पहिल्यापासून माझ्या मोठ्या भावावर जीव आणि माझ्या बहिणीवर. माझ्यावर जीव अजिबात नाही त्याचा. हा, थांब, फोन आलाय कोणाच तरी. उचल उचल. हॅलो. नाही
4 पेग झालेत. बर, तुम्ही नका काळजी करू, मी आहे. हा, येतो. हा. कोण होता रे? अरे माझी बायकोचा फोन आता. चल जाऊ घरी आपण आता. तुझ्या बायकोचा फोन म्हणून मी येतोय, नाहीतर रातभर रे तर पेत बसलो असतो मी. शाळेला माझ्या घरून कधी नाही येत कोणाचा फोन. प्रेमच नाही माझ्यावर कुणाचं. जाऊ दे, चल जाऊ घरी आपण. उठ. एवढं पेऊ दे ना थांब. हा, मार. चल. चल. आई जेवायला दे मला. त्याला कळलं ना. आण ना लवकर. अय पांडुगोळा, उठ. अहो ताटावून कशाला उठवायला, त्याला खाऊ दे की 2 घास. तू गप्पा बस जरा. अय उठे का घालू लाच मागणं. उठ. वटके चलून दाखव मला इथं. चलून दाखव. हो इकडे बघितलं का? अगं फुकाट घरी नाश्ता चहा पाणी मिळतोय, गांडी खाली बसायला गाडी आहे त्याच्या, आणि बाहेर बोंबला थिंडायला गेला की पैसे पुरवताय तुम्ही चोरून, आणि मग यांनी प्यायची दारू, करायचा मास सगळा. एकदा पिलो म्हणून काय झालं? काय बिघडलं? हा, एकदा? अरे तू महिन्यातनं किती वेळा दारू पितो मला माहिती नाही काय? अहो सुधरून तो हळूहळू थोडं. ए तू गप्पा बस जरा. अगं तुझ्या लाडामुळेच हे बिघडलंय सगळं. ती तरी लाड करते माझा. तुम्ही काय केलं माझ्यासाठी आतापर्यंत? काय केलं? अरे तुला लाज कशी वाटत नाही काय केलं? बापाला विचारतो का तू काय केलं माझ्यासाठी? अरे आम्ही तुला जन्म दिला, वाढून पोसून मोठा केला, आणि तू मला विचारतोय काय केलं? अरे बापामुळे तर दुनिया दिसली ना तुम्हाला, आणि तू दारू पिऊन अख्खं वाटुळं केलं. बापाच्या जेव्हा बसून खातोय आतापर्यंत. अरे कोंबडीच्या पिल्लाला सुद्धा कोंबडीने जन्म दिला ना, ते पिल्लू काही दिवसांनी स्वतःचं अन्न स्वतः शोधतंय, आणि तू किती दिवस पोसायचं मी तुला? अरे माणसाच्या जन्माला आला ह्याची तरी जाण ठेव जरा. जन्माला नसतं घातलं तरी बरं झालं असतं. अरे जन्माला घातलं नसतं. काय बोलतो काय वागतो तुला कळतं का? अरे एवढा चांगला ध्येय आहे आपल्या घरात, काय कमी आहे बरं? माझ्या मनाचा विचार केला तुम्ही? मला काय पाहिजे काय नको विचार. काय पाहिजे काय नको? अरे तू या बापाला सांगतो का काय पाहिजे आणि काय नको? बघितलं का? हा, आम्ही नाही बघितलं तर कुणी बघितलं रे तुम्हाला? अरे तुला सांगतो, मला जसं कळतंय ना, 1 रुपयामध्ये पिशवीचा अख्खा बाजार भरून यायचा. रुपयात 1 पिशवी बाजार यायचा आमच्या वेळी, आणि आता अरे 1000 रुपयात साधी पिशवी सुद्धा भरत नाही. 2 रुपये मजुरीने काम केले तुझ्या आईने आणि मी, आणि हे घर चालवलंय. तुझ्या भावाला शिकून सवरून मोठा केला, कष्ट घेतलं त्याच्यासाठी, आणि त्याला दुबईला नोकरीला पाठवला. 4 एकर जमीन विकली, पण तुझ्या बहिणीचं थाटात चांगलं लग्न लावून दिलं, आणि तू विचारतोय मला काय केलं आमच्यासाठी? अरे काय करायचं बाकी ठेवलं सांग ना आता. काय करायचं अजून तुमच्यासाठी आम्ही? अहो तुमचं काय म्हणणं आहे नेमकं ते तरी सांगा. त्यांनी काय करायला पाहिजे? अगं माझं एवढंच म्हणणं आहे, यांनी जिद्दन चिकाटी बाळगावा, एखादा व्यवसाय करावा, काहीतरी नोकरी बघावा. जिद्दन चिकाटी नसन ना तर ही पोरं अशीच मारत्यान उपाशी. अगं व्यसनाच्या आहारी जाऊन दारू पिऊन मारत्यान.
तुला सांगतो मी, आपला तो फार्म हाऊस आहे, 50,000चा बोकड आणलाय मी तिथं, 40-50 शेळ्या आहेत, कोंबडे आहेत, गुरं आहेत, जित्राब आहेत, थोडीफार शेती आहे. अरे जरा तिकडं लक्ष घालावा, बापाला मदत करू लागावा. अरे ते 50,000चं बोकड तरी मला काहीतरी उत्पन्न देतोय, पण तू अगं बिनकामाचा बोकड फुकाट पोचतोय मी अख्ख्या घरात. ये ना बाबळी बिबळी लय ठेवायच्या ना अशा, पुढं मोकार ताप होतो आपल्यालाच. एकदा काय ते JCB लावा आणि सगळं काढून टाका. आप्पा हा तुम्ही म्हणशाल ना तसं सगळं करून टाकतो. हा हा पण आप्पा आहे ना, आतापर्यंत आपण जे जे ठरवलं होतं ना सगळं पूर्ण झाले. आताच बघा ना, हा संपूर्ण जो पट्टा दिसतोय ना 100 एकर आपण घेतलेलीच आहे. चांगले, एकदम चांगली कामगिरी केली बघ तू. पण कसं आहे, माणसाने किती कमावलं का त्याला ते कमीच वाटते. खरं आहे बरं का ते. ते पलीकडची मोकळी जमीन ती कोणाची आहे रे? ती वय हा ती त्या शिंदेची सुवास नाही का, त्याची आहे ती. त्याचा बाप तर गेलाय ढागात. त्याची आई आहे ना, तिच्या नावावरती जमीन आहे ती, आणि त्याच्या घरात त्याने एक बहीण लग्नाची पण आहे. असं आहे काय? हे बघ, ती जमीन आहे ना ती आपल्याला घ्यायची बघ. तिथं आहे ना मोठं रिसॉर्ट टाकू आपण, आणि तो रिसॉर्ट आहे ना तू चालवायचं बरं का. बेस्ट आप्पा, एकदम माझ्या मनातलं बोललात तुम्ही. तेव्हा एक काम करा, त्या म्हातारी सोबत जावा आणि चौकशी करून बघा. प्रेमानं दिलं तर ठीक, नाही तर नाहीतर काय करायचं ते चांगलंच माहिती मला, ते करतो मी बरोबर. पण आप्पा, गावातल्या सगळ्या जमिनी ना एक दिवस मी ना आपल्या नाव करून घेतो. तुम्हाला आहे ना मी शब्द देतो बघा. तुमच्या आजोबांचं स्वप्न होतं ते, गावच्या सगळ्या जमिनी आपल्या नावावर झाल्या पाहिजे, आणि तुम्ही ते नक्कीच पूर्ण करणार बरं का, मला विश्वास आहे. करणार आप्पा, तुम्ही बघालच. एक ना एक दिवस आहे ना अख्ख्या जमिनी नाव करून घेतो. बरं चला. हा आई, ते पाटलाच कार्ट आले. बाई कशाला आलंय ते आता? आलाच ना जमीन गळाय, दुसरं काय. सुहास बी घरात नाही आता. चल बरं बघू. काय काम आहे? सुहास नाही घरात. हो, त्याच्याकडं नाही, तुमच्याकडे काम आहे माझं. काय चहा पाणी विचाराल का नाही मला? साखर संपली घरातली. हा का, बर. ते काय आहे ना, तुमचा जमिनीचा तुकडा आहे ना, त्याच्या बाजूला आपण 100 एकर घेतलेली. मग मी काय करू? 100 घे नाही तर 200 घे. तेवढा जमिनीचा तुकडा ठेवून काय करणार आहे तुम्ही? तसं बी स्वतःचा बाप शेतीच करत होता ना. हा मग गेला ना मग आता तो. तसं बी तुमचं वय झाले, आणि ही तुमची पोरगी जाईल की लग्न करून. आता तुमचा सुवास मला नाही वाटत शेती करेल. तुम्ही ठेवून काय करणार तो तुकडा? विकून टाका मला. मला नाही विकायची. विकायची नाही? मी सांगतो तसं करा. उद्या त्या ठिकाणी या आणि सहाय्य करून जा. होय, मी येणार बी नाही, सह्या बी नाही करणार, आणि जमीन बी नाही विकायची मला. होय. गावात तुम्ही म्हणणार तसं नाही म्हणणार, कळलं की मावशी? मग काय तुम्ही म्हणाल तसं ऐकायचं का? एकदा मम्मीनं सांगितलंय ना नाही विकायची म्हणून. शाळेला चिमणी लयच टिवटिव करायला आली. ए म्हातारे, तुला नाही प्रेमाने सांगते, नाही तर तुझ्या जमिनीवर ना कब्जा करील. तुम्ही काय आमचं वाकडं करू शकत नाही, कळलं का? नाही तर तू ही पोरगी ना उद्याच्या उद्या उचलून घेऊन जाईल. काय सहाय्य करायच्या गपचूप.
कसा उचलतो बघते ना मी पण. हिला घेईन आणि चार चिरून टाकीन. अयो निघायचं इथून नाही तर वाकडं तिकडच करीन बघ. अयो दहशत, घाबरलो ना मी. ए तुझा भाऊ आला ना, त्याला सांगायचं उद्याच्या उद्या साया पाहिजे मला, नाही तर मला काय करायचंय ना करतो मी. ऐ आई काय झालं रडायला? रडू नको तर काय करू. आज तुझ्या बापाची लय आठवण येईल बघ. अगं पण झालं काय नेमकं सांग बरं. तू घरात नसतोच. नाही ते लोक येतात आणि धमकी देऊन जातात आम्हाला. कोण आलं होतं? पाटलाचं पोरगं आलं होतं, जमीन मागत होतं. दमदाटी पण करून गेलंय ती. त्याच्या तर आईला नको रूम. हे पाटील बाहेर रे. होय रे, लय मस्ती आली काय तुला? ए तू कोणाशी बोलते कळतंय का तुला? माहितीये, गावचे मदमस्त पाटील. तुझा बाप बी तसा आणि तू बी तसा. आमच्या घरच्या बायकांना धमकी देता वय. मोगला लागून गेली काही तर. अरे तुझं नशीब आता आप्पा घरी नाहीये, तुझी चांबडी सोडली असते त्यांनी. ऐ त्या आप्पाच नको सांगू मला. त्याच्यावर किती केस नाही पण माहिती मला. तिने आतापर्यंत किती पोरींचे आयुष्य बर्बाद केलीत आणि तू पण तेच करतोय. ऐ आप्पा बद्दल आहे ना एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही आम्ही. हे तुझा आप्पा काय कलेक्टर आहे काय? होय, माझ्या आई समोर बहिणी समोर कसली ताकद दाखवतो रे. एवढीच मर्दांगी दाखवायची हौश आहे ना, माझ्या समोर दाखव ना. माझा बाप जरी मेला असला ना तरी मी अजून जिवंत आहे. ए सुहास, तू कोणाशी वैर घेतो कळतंय का तुला? तुला मी चांगल्यापणाच सांगतोय, गपचूप सही करायची. ती जमीन आहे ना आम्हाला विक, तुला चांगले पैसे देईल, कळलं का? ऐ नाही विकायची जमीन. काय करायचं ते कर. मी काय करू शकतो ना तुला चांगलंच माहिती. एवढ्या जमिनी गिळल्या तुम्ही, तुमचं पोट नाही भरला का रे? आमची पण जमीन गिळायला निघाला तो. तुम्ही आतापर्यंत काय केलं रे गावासाठी? लोकांच्या जमिनी गिळल्या, जमिनीवर कब्जा मारला. शेतकऱ्यांनी एक रुपया जोडून कष्टाने कसलेली जमीन तुम्ही त्यांना फसवून कमी भावात घेतली आणि ज्यांनी नाकारलं त्या जमिनीवर तुम्ही कब्जा मारला. लोकशाही का हुकुमशाही? हे बघ, इथून पुढे लोकांना धमकी द्यायचं बंद करा. गाठ माझ्याशी आहे. आणि हे बघ तुला शेवटचं सांगतोय, नीट राहायचं. तू माझ्या घराच्या आसपास जरी दिसला ना, तुला सांगतो तुला जे करायचं ना ते कर. आणि माझी फक्त जमीन घेऊन दाखव, कशी घेतो बघतो. आणि गावातल्या लोकांची पण. साहेब, मी तुमच्या समोर हात जोडतो, पण आमची जमीन नका घेऊ. अहो साहेब, तुम्ही जर आमची जमीन घेतली तर आमचा संसार उघड्यावर येईल. हे बघा, रडून काही उपयोग नाहीये. तुमची ही जमीन सरकारकडे गेलेली आहे, कारण सरकारला इथे लवकरच एक प्रोजेक्ट चालू करायचा आहे. आणि तसंही त्या बदल्यात सरकार तुम्हाला दुसरीकडे जमीन देत आहे ना. साहेब, माझ्या बापानं या जमिनीत फक्त कष्ट नाही केले, तर घामाऐवजी रक्त सांडलंय. आणि माझ्या बापाची फक्त एक पिढी नाही तर 10 पिढ्या या जमिनीवर जागल्यात. आणि तुम्ही म्हणता सरकारला जमीन पाहिजे. तुम्ही जर आमची जमीन घेतली तर आम्ही जगायचं कसं? आम्हाला फाशी घेतल्याशिवाय काय पर्याय नाही राहणार. आणि या जमिनीत आहे ना, माझा बाप जाळलाय, म्हणजे माझा बाप इथं राहतोय. आणि तुम्ही म्हणता सरकारला जमीन पाहिजे. कशी देऊ मी? सांगा ना. हे बघा, तुम्हाला इथं सही करावीच लागेल, नाहीतर आम्हाला कायदेशीर कारवाई करायला लागेल. बघा अहो साहेब, आम्ही गरीब शेतकरी हो. ही जमीन जर तुम्हाला दिली तर आम्हाला गाव सोडून जावं लागेल. आणि आमची काळी आई तुमच्या स्वाधीन आम्ही कशी करू? आणि दुसरीकडे जाऊन आम्ही कसं जगायचं? हे बघा, आम्हाला दुसरीकडे नको, आम्ही इथंच खुश आहेत. फक्त जेवढं आमचं आहे ना तेवढंच फक्त आम्हाला राहू द्या. हे बघा,
सरकारचा फार पूर्वीपासून या जमिनींवरती प्रोजेक्ट चालू होता. हा, मध्यंतरी तो बंद पडला, पण आता सरकारला तो परत चालू करायचा आहे. त्यामुळे तुमच्या जमिनी ह्या तुम्हाला द्याव्याच लागतील. आणि तुम्ही जरी सह्या नाही केल्या तरी सरकार जबरदस्तीने तुमच्या इथं सह्या घेईल आणि कायदेशीर कारवाई पण करेल. तेव्हा तुम्ही इथं सह्या करा आणि त्या बदल्यात तुम्हाला दुसरीकडे पण जमीन मिळते बघा. हे घ्या, सह्या करा. ठीक आहे, जाऊ देऊ, करा मग सही. ठीक आहे, येतो मी. तुमची न माझी आता शेवटची भेट समजा. तुम्हाला एवढं जीव लावून वाढवलं, पण आज तुम्ही सुद्धा दुसऱ्याचे झालात. ना तुमची जमीन गेली हो. तुमचं पोरग संपलं सगळं. नाना, तुम्ही जर असताना तर तुम्ही आधारवड म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला असतात. पण माझ्या आयुष्यात आता काहीच नाही राहिलं. सगळं संपलं नाना. मी तुम्हाला भेटायला येतोय आज, आणि तुमच्या शेतात माझा शेवट होतोय. मी भेटायला येतो तुम्हाला नाना. मला माफ करा, मला माफ करा नाना. अरे सुहास, काय झालं रे फाशी घ्यायला? माझ्या आयुष्यात काहीच नाही राहिलं. सगळं संपलं. ही काळी आई सुद्धा माझी नाही राहिली. अरे काय झाले आणि काय झालं का कोणी पण फाशी घ्यायला लागते? फाशी घेणं हा काय शेवटचा पर्याय उरलाय का आयुष्यात? सांग बरं, काय झालं सांग. ते सरकारी साहेब आलते घरी. सरकारने आमची बळजबरीनं जमीन घेतली. आता कसं जगायचं सांग ना? कसा संसार चालवायचा? आपल्या सारख्याला आहे का कुणाचा आधार? सांग बरं. मरू नको तो काय करू आता? अरे सरकारने आमची पण जमीन घेतली ना, पण त्या बदल्यात सरकार आपल्याला दुसरीकडे जमीन देतंय ना. अरे जी जमीन आयुष्यभरासाठी आपल्या नशिबातच नव्हती, तिच्यासाठी ही फाशी देऊन काय उपयोग आहे का? सांग बरं. जाऊ दे, जे भेटते ते घ्यायचं आणि जगायचं कस तरी होईल तसं. चल जाऊ आपण घरी. घरी नको. अरे पण तूच जर असं करायला लागल्या वहिनी तरी कसं जगायचं? जमीन गेली, आयुष्य नाही ना. अरे तुला बायको साथ देणारी भेटली, जे गेलंय ना त्याच्या बदल्यात आपल्याला दुसरं काहीतरी भेटतंयच ना. हा, गेली जमीन, दे ना सोडून, नवीन आयुष्य सुरू करू. हा ठीक आहे, सुरुवातीला थोडा होईल आपल्याला त्रास, पण नंतर हळूहळू सगळं व्यवस्थित होईलच ना. कशाला काळजी करतोय मग? चल जाऊ आपण घरी. चल. चल. वहिनी, सुहासला जपा, त्याच्याकडे लक्ष द्या. तुमची जमीन गेली म्हणून तो फाशी घ्यायला गेला होता. अरे तुम्हाला काय लागते मला सांगा ना. काय हो? अहो, तुम्हाला थोडं पण विचार करता आला नाही का माझा? आपण गेलो तर आपल्या बायकोचं काय होईल? मी आहे ना अजून जिवंत. आणि का हो, तुम्हाला एकट्यालाच वाईट वाटतं का? मला नाही वाईट वाटत का? तुमची फक्त जमीन गेलीये, बायको आहे ना अजून खंबीरपणे तुम्हाला साथ द्यायला. तुम्ही का खचता एवढं? बघ सुहास, तुला एवढी साथ देणार बायको भेटलेली आणि तू खुशाल फाशी घ्यायला गेला होता. अरे तुला काय लागते मला सांग ना, मी देतो. वहिनी काळजी घ्या त्याची. येतो मी. हे बघा, तुम्हाला मी आत्ताच सांगते, रडायचं नाही.
लढायचं. आणि तसं पण आपल्याला भेटली ना दुसरीकडे जमीन, आपण जाऊ आणि तिथं जगू. अगं पण माझा बाप. बस, काही नाही. सरकारकडे बाप पण गेलाय आणि आई पण गेली. आपलं जिथं चांगलं चाललंय तिथंच का सरकार येतं? कारण आपण शेतकरी आहे. कारण सरकारला माहित झालंय जे कोणाकडे भेटत नाही ना ते शेतकऱ्याकडे भेटतंय. बरं चला, घ्या आवरून आपलं सामान बिमान आवरा, आपल्याला निघायला टाइम होतोय. चला जेवण पण करून घेऊ. सुनबाई, आज साडी नाही घातली तू? तुझ्या बापाच्या घरी असते तर हेच घातलं असतं का? साडी घाल आणि मग जा गावात. आई, जर मी माझ्या बापाची इथं असते ना तर मी साडीच घातली असती. पण आज जरा कारण वेगळे. आणि तसं पण एकटं कुठे चालली मी? तुमचा मुलगा आहेच ना माझ्यासोबत. त्याला नाही अक्कल, तुला कळायला नको का? आधी साडी घाल आणि मग फिरा. कुठं गावात फिरायचंय तुम्हाला ते? अहो पण आजच्या दिवस घालणारी. आणि तसं पण रोज साडीच घालते ना मी. आणि तुम्ही का असं करता काय? मग माझ्या याच्यात नुसतं आडवं करीत राहतात. तुमची मुलगी पुण्यात राहते, ती तर हाफ पॅन्टीवरच असते ना, ते बरं चालतं तुम्हाला. आणि मी सुनाने मात्र साडीच घातली पाहिजे, असं का बरं? अगं ती पुण्यात राहते, गावात नाही राहत. म्हणजे असं समजा हे आज गाव नाही पुण्याच आहे. काय म्हणायचंय आजकालच्या पोरींना? पण गेली कुठं? तिच्या मागच जाऊन बघत आहे बरं मी. हो ताई, अहो माझं पोरगण सून कुठं पाहिली का हो तुम्ही? तुमचं बी पोरगण सून नाही का? माझी बी पोरगण सून नाही ना. अहो विचारलं तर सांगत बी नाही. सकाळपासून कुठं गेलेत काय माहिती. आणि सुनबाई तर ड्रेस घालून गेली. तुमची पण? आमची बी ड्रेसच घालून गेली ना. आईला यांच्या काम धंदा दिलं सोडून आणि कुठं बोंबलं धिंडा देत काय माहिती. चला बरं बघू आपण. चला. दे बॉल दे. अरे काय चाललंय? बंद करा तुमचं हे पोर खेळ. इकडे आहे सगळे. अरे काय तुम्हाला लाजा बिजा वाटतात का नाही? घरातला काम धंदा दिला सोडून आणि इथं येऊन बारक्या पोरांगत खेळत बसताय तुम्ही. अरे लग्न झालेत तुमची, तुमच्या नादानं तुमच्या बायका बी पार बिघडल्या. साडी बिडी सोडून दिली आणि हे असली कसली कपडे घातले त्यांनी. अरे थोडीफार तरी लाज वाटू द्या तुम्हाला. लग्न झालेत तुमची टॉनग्यांनो. अहो घरी काम करा म्हणलं की कटाळ येतो ह्यांना, आणि इथं येऊन हुरदडायला लागल्या, खेळायला लागल्या. चला हे आवरा तुमचं सगळ्यांना, चला घरी. ना तुमचं बोलून झालं असेल तर थोडं बोलू का? बोला. आम्ही लहानपणी किती खेळ खेळायचो. क्रिकेट खेळायचो, विटी दांडू खेळायचो, लपंडाव खेळायचो, गोट्या खेळायचो. पण आम्ही जसं मोठं झालो ना तसे हे खेळ आमच्यातून निघून गेले. आता काम रोजच असते. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं का लहानपणीचा एक दिवस जगून बघायचा. आता तुम्ही सांगा बरं काय चुकलं आमचं? अरे तुमचं काहीच नाही चुकलं. चुकलंय आमचंच. कारण आम्ही तुमच्यासारखा बालपणीचा एक दिवस जगायचा प्रयत्न केला नाही. माणूस वयाने म्हातारा होतो पण मनाने कायम तर तरुण राहतो. आणि मी तर म्हणतोय तुमच्यासारखं आम्ही पण महिन्यातून एकदा हा दिवस जगायचा प्रयत्न केला पाहिजे. चला आता आम्हाला पण खेळू द्या तुमच्यात. तुम्ही बरं ना तुम्ही बॅटिंग करा. हा चला. आई तू मागं जा. आणि बॉलिंग कोण करणार? मी करतो ना. बापाला आउट केलं तर बघा. हो ना तुम्हाला जर मी आउट केलं तर तुम्ही मला कायमच आउट करायला बसले. चला चला.